गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? चांगले असतील तर मित्रांनो, आमचं चाललंय सकाळ सकाळ पाजण्याचं काम. हारीला मिळतात द्यावं लागतो. चला आपल्या आता कोकरी बांधून घेऊ, तेव्हा मेंढर सुटते. सगळे कोकरे पाजा आले ते मेंढर ते पाजले मेंढर तुमचे कोकरे त्यांचे पाजावून गेले. तर माझे 2 बाकी आहेत, आता तेवढी पाजून घेतो. संगीताचं चाललंय इकडं हातरून काम पुरवण्याचं आवरायचं. आण भाऊ माझा हेडफोन तिकडे पडलाय, राजू आणून देतो. चला मित्रांनो, कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. कसा होतो आजचा आमचा दिनचर्या. अशी कोखरी घालतायत बारीक बारीक खाटे खाली सावलीसाठी. कसा काय वाटला आमचा टेक्नॉलॉजी. झाले रे सगळे झाले. आता चला सुटले आपल्या मेंढर. आता फार पडतील एक राटात. हे मनपट सोडून नाही कोणचं आहे कोण सोडायचं. त्या दिवसाची बायको मेंढर चारते पण तिला काय वाघूर सोडता येत. मित्रांनो, सकाळ सकाळ मध्ये हारीला आमची माऊली जनली, मेंढी जनली आमची. बघा मेंढी गेटी झाली तिला. मी आता डिलिव्हरी केली तिची, ते काही दाखवलं नाही. तर घरापासून या पातीच्या वावरात आमची मेंढर आलती चरण्यासाठी. आणि बरेच जण मेंढर आहेत. बाबा तिकडं आया जितू खाली जाते ना वर दाबून पळत. इथं मध्ये अशा कांद्याच्या गोळी असतात, त्यांना सांभाळून चारावं लागतं. आता एक जनली, तिची डिलिव्हरी दावणार तुम्हाला. ती एक बसते, ती पण जणणार आहे. ती का ती वाड्यामध्ये जनते माहित नाही. चाटत आहे. तिला गेटी मेंढराने गेटा चांगला होता आणि आम्ही गेटी आमचं खरं झालं. आता मेंढराने तिला गेटी चांगली, आम्ही गेटा चांगला. कुणाचं खरं होतं. मित्रांनो, मेंढी कळा नाही आणून राहिली. तर तिला बघा आमची पहिली आयडिया सांगतो तुम्हाला. पहिली लोक करायचे आमचं तर ही रुचकिरिंग असते ना, रोई तुम्ही काय म्हणता. तिचं 1 किंवा 2 फूल जणांना अंगात ठेवावं लागतं. फुल आता ते ठेव. बाबाने सांगितलंय मला ठेव म्हणे, लवकर होईल. नाही तर मग कुत्रीची बाल तवा होते. अशी ठेवल्यावर तिला म्हणजे कळा येण्यासाठी मित्रांनो आपल्याला डॉक्टर इंजेक्शन देतात. आपली ती पहिली पहिल्या माणसांची जीव चांगली होती. मित्रांनो, आमच्या जितून तिथनं कोकरू लांबावून आणलं मेंढीचं. तर असं लांबावणं पडतात. त्या मोर ठेव. तर वर उचललं, कडेवर जर घेतलं तर त्याच्या कवळ्यावर कडे असतात, ते मोडायची क्षमता असते. म्हणून असं करावं लागतं. त्याला आता असं लांबावत वाड्यापर्यंत. आणि आता मेंढर चालली आहेत वाड्यावर. 9-10 वाजून चालली. सूर्यदेव इतका आलाय, 9:30 वाजली. चाललोय आपण. मित्रांनो, आपली मेंढर आलीत पाण्यावर. आता लांगीवर पाणी पिता येत. सगळे येत आहेत मागणं. तो कोणले मित्रांनो आमची मेंढर बघा जाळीमध्ये. आता आलोय तर आम्ही जेवण खावण करण्यासाठी. तिथं चाललंय गाड्याची पण बराबरी. आता वाडात दुसऱ्या शेतात जात आहे आज, म्हणून सगळं बिडार भरून तयारीमध्ये राहायचं. कोकरी बिकरी टाकून. तर चला आज काय बनलंय भाजीमध्ये. गुढी ताटली आणत आमची रडकी गुढी बघा, वाढून पण देत नाही बघा. रडकी
आणत कुठे ताटली आणत पिठलं बेसन आहे मित्रांनो बेसन 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 इकडे अजून काय वांग्याची भाजी चला खाऊन घेऊ आपण फटाफट अजून लहान पिल्ले पाजायची राहिले एकदा गुडी आणत आहे आता टाकली हो कशी फेकते धडाधड ही मोठी ती बाय ही बा आण आण लहानी का आणत ना आण म्हणा रे येडी म्हणा थँक्यू 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 ना थँक्यू 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 पण नाही येत गुडीला हो टिंगडी आता वांगी दे थोडीशी बेसन घेतलंय वांग वांग त्याने टाकू नेमून नेमून टाक बस घेतलंय वाढून गुडरे खातोय रे गुडरे वांगण पिठलं खाऊ द्यायची रे मला बी जत्रेला येऊ द्यायची चला मित्रांनो आमचा गेला पोटो बापून जाऊन आता बारीक पिल्लांचा त्यांना सकाळी पाजेल होती पण कसं पूर्ण दिवस फार मोठा आहे ना म्हणून त्यांना संध्याकाळ पावत भूक लागून जाते तर म्हणून डबल पाजावं लागतात ते टाकलेली पिल्लं आहेत त्यांच्या आया त्यांना माया लावत नाही ती मगाची मिंडी पण आता कळाच नाही काढ राहिली औषध जणून जायला पाहिजे होती तिला हातानेच हात टाकावं लागेल जरा 2 पिल्लं पाजून घेतो तोपर्यंत येतोय कोकरू तिकडे जितू पाजतोय मित्रांनो माऊली कावाची अपडेट तिचा मोताट पण आलेला नाही हाताने डिलिव्हरी करावं लागेल तिला आता तिथे थोडी थोडी कळा येता येत तिला मित्रांनो आमच्या मेंढीला गेटी झाली आता नाही गेटा झालाय गेटा सांगितला होता तो नर जे सांगले तेच खरं झालंय अजून एक वाजता बारीक पिल्लू दिले तर अजून एक पिल्लू तिला 2 पिल्लं देणार कोकरी देणार आहे तर तिचा खेळबिळ खोडून गेला आता सावलीत नाही पडेल तिला चाटण्यासाठी ते सांगले तेच खरं झालंय अजून तू इथं पाहिजे लागून जातं कारण बघायला आल्या सडी लावून आता हे का होईल थोडं 4-5 मिनिटानंतरच होईल वाटतं अजून आलं नाही तिला अजून त्रासच होतोय म्हणून ती चाटायावर तिचं मन लागा ना एवढं एक पण झालं तेव्हाच तिचं जीवाला शांती लागेल चला आता आपली बारीक पिल्लं काढी सावलीसाठी ती पुढे दीडशे 4 जण 4 जण 13 आणले मित्रांनो फायनली पोखरी सावली खाली येत नव्हती ती चला आता त्यांना खाटे खाली घालून मी तर अशी पळते हो कोणती हार तिकडे वाडा राहिला घरी रुमाल घ्या झटक मातीत नको बरं होऊन गेली दोन्ही पिल्ल कोकरी काय रे तोंडातला बळूच तर काढा
तोंड साफ करन. हा बारीक आहे तो मोठा आहे, हा छोटा आहे. रामलखन रामलखन झाला रामश्याम. त्याला पण हवा देऊन दिली, चाटन ती. तर चला आता आपण हे घेऊन येऊ हार्टबीट. चला मित्रांनो, आपलं बिडार बिडार दिले तिकडे टाकून, ते बघा ते शेतात. तर आता मेंढर हुंडारायची तयारी आहे. मेंढीचंही गेलं कोकरू सडी लागून बसली ती. हेच करत येणार तडतडत थोडी. कोणी नाही लावून पगले ती चिपला लईच पिंगळ ती लावून पगल. त्याला दूध पाजायचे. तर मित्रांनो, ऊन पण फार पडलंय. मेंढर आता दुपारच्याला कशी चरतायत. सूर्यदेव पण फार तापतोय. गोळे आहेत कांद्याचं, अडचण बरीच आहे. काँग्रेस करून ठेवलंय शेतकऱ्यांनी, कांदेच नाही आले त्याच्या बरोबर, पाणी नाही होते म्हणून. हे बघा बारीक बारीक पडून गेले. त्यांना आता थोड्या चारून जाळा खाली बसवून सावलीला मस्तपैकी गार्डन आंब्या खाली बसवून गेले बघा. वर कैऱ्या बिर्या बी आहेत. मेंढर आता निवांत अर्धा एक तास थोडी थंडी होऊ द्यायची. हा चला मित्रांनो, आणली आपण मेंढर दिवसभर भटकावून. 4 वाजून गेले, आता 3:45. तर आता चालले पाण्यावर, ताण आणून गेली फार. तर त्यांना पाणी बिनी पाजून आता वाड्याजवळच कांद्याचं तुकडं आहे, पातीची ढोणे ती चारणं. आताशी मेंढर पाणी पिऊन गार झाली बघा. फार ताण आणून गेली तिथे. सकाळच्या 11 वाजेची बेल होती. सकाळी पूर्ण आटून गेली, संध्याकाळ पाहतो फार आटून जाईल. तर मित्रांनो, आपलं बैल ताण आणून गेलं. त्यांना पाण्यावर घेऊन चालू कुंड्यावर. मेंढर तिकडे चरता येत जमनाला, पण बैलाला घेऊन चालू. आता पाणी बिनी पाजून नवर लावून आपण आली बिया करायला झालं म्हणून घरात शेत याला. तिथं आपलं घरी पत्राचं शेड. मुडरीन गवारी लावून आला भाऊ. पटे लावली. मेंढर तिकडे वाट बघताय तो कसायची आमचा. तर मित्रांनो, गेलाय दिवस मावळून बघा. सूर्यदेव पूर्ण मावळून गेलाय. आमची जाळी लागली इथे. आता चहा पाणी होत आहे इकडे. चुला बिला पेटलाय. कुठे कशी बघती काय म्हणती. यू पण आलाय. कोंबडा पण एकच आलाय. अर्धे कोंबडी का मागे राहिलेत. चला आजच्याला इथलंच, भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.